ठीक आहे. तू चल यार बघू, टाइमपास नको करू. ठीक आहे बेटा, चल लोक. हा मग मम्मा पण तुझ्या सोबत बसते. चल. हा मी घेते थोडं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. आपण निघालोय मम्मी पप्पांकडे, निघालो आपण बँड्राला. आणि जाण्या अगोदर आपल्याला काय काय छोट्या मोठ्या अजून गोष्टी घ्यायच्या आहेत. जमलं तर मध्ये कुठेतरी नाश्ता पण करायला थांबू. आणि आपण कशाने चाललो पूजा? कार स्वतः. बाय रोड. त्या अगोदर दोन तीन मध्ये स्टॉप आहेत, ते घेत जाणार आहे, कारण का खूप काम आहेत मध्ये. हा, बँकचे पण काम आहे. बँकेची काम आहेत. पण विरार वरूनच जाता एक पतंजली स्टोर मध्ये जायचं. बिकॉज अगोदर मामाजींनी सांगितलं होतं ह्याला की जेव्हा तू येशील तेव्हा ते त्यांना कोणते तरी साबण हवेत पतंजलीचे, ते घेऊ. स्पेसिफिक. हा ते घेऊ, आवडतात. ते घेऊन ये करू. मग ते आता ते जाताना घेऊ. आपण पतंजली स्टोर मध्ये बघूया ते साबण आहेत का. यार हे आहेत ते साबण, पंचगव्य. तर ह्याचे आपण घेऊ. सगळे साबण गेले फ्रेंडच्या पिशवीमध्ये. अँड नाव लेट्स, अरे यार एक वरती राहिला. नाव लेट्स कंटिन्यू आवर जर्नी. बघू आपण किती वेळात पोहोचतो. आपण निघतो फ्रेंड्स एकदम 12 वाजता. ठीक आहे. तर जस्ट विशिंग की 2च्या आत तरी पोहोचू किंवा 2 पर्यंत तरी. बिकॉज तुझ्या त्या बँकेचे कामं आहेत ते आज व्हायला हवेत लवकरात लवकर. म्हणजे आपल्याला मस्तपैकी मम्मी पप्पाच्या इथे अजून टाइम स्पेंड करता येईल. काय काय करायचं तुझं अजून? आता डायरेक्ट बँक ना. आणि आज टोल पण कापला जाईल आपला. पहिल्यांदा बघू. इथं फास्ट टॅगचं तर त्यांनी आहे, बट त्यांचं मी कसं वापरू माहित नाही. चला बघू काय होतं त्याच्यात. गाडी फ्यूल अप पण करून घेतली आहे. बेटा तू पाठी बस. आता पाठी बसायचं. फर्स्ट टाइम टच 100 स्पीड गेली आणि 80 पण टॉप गिअर वरती पण. मस्त वाटतंय. उलट सिटीपेक्षा हायवे जरा हे वाटतंय सुसाट आणि सेफ. नाहीतर म्हणजे आतल्या चालवतो आपण तर थोडंसं बघून जपून ते पण चांगलं आहे. बट हायवे जरा जास्त हे वाटतंय इंटरसी म्हणजे आतमध्ये चालवण्यापेक्षा. आणि आता आम्ही शाळेत पोहोचलोय. भाईंदरला पोहोचलोय बहुतेक. ऑलमोस्ट भाईंदर. हे सगळे धाबे बिबे लागले ना. जी कामं करायची ती टाइमवर झाली पाहिजे. पहिला मोटिव्ह आहे. हा तुम्ही पण यावा आणि तुम्ही बसा मागे. खूप दिवसाने आम्हाला मेट्रो दिसले. खूप दिवसाने. बॅक इन मुंबई आल्याला मेट्रो दिसली. आणि दहीसरचं चेक नाकाच म्हणजे हेच नाहीये. मला वाटलं टोल होईल तिथे, बट मला काढून टाकलंय का. विदाउट टोल आलो आम्ही. विदाउट टोल नाही म्हणजे ते टोल नाकाच नाहीये. तो नाहीये वाटतं आता. माहिती नाही. जसं समजलं तसं आलो. विचारलं तर सांगू आम्ही फर्स्ट टाइम आलो. फ्रेंड्स येस वेर आर वी. पोहोचलोय फ्रेंड्स आपण आपल्या जुन्या आठवणींजवळ, आपल्या घराजवळ. बघा टेम्पो आला मध्ये. पोकूच्या स्कूलला जाण्याचा रोड. तर जो मेन ट्रॉमाचा सिग्नल आहे आम्हाला लागलेला आहे तो कधीच आमच्यासाठी अवेलेबल नसणारच. लागले आता तर खूप पाठवून लागले या टायमिंगला. पहिल्या जोगेश्वरी मध्ये इम्पॉर्टंट बँकचे काम आहे ते करणार आणि मग पुढे जाणार. अरे बेटा मम्मा पुढे चाललीये. एवढं काय रडायचं? पूजा फ्रेंड थोडं डॉक्युमेंटेशनचं थोडंसं काम आहे तिथे, साइन वाईनचं. हा पतपेढी बंद आहे. अरे बापरे. आता परत चक्कर. चल पुढे चल.
आता पूजा तिचे बँकेचे काम आटपून घेईल. होम ब्रांच चेंज करायचा विचार तर एकदम रॉयल बँक आहे ती, म्हणजे चांगलीच बँक आहे ऑफकोर्स, अबुधाबी बँक. तिचं आता तिला होम ब्रांच चेंज करून घ्यायला आणि तिचं अकाउंट, हा जे बँक बंद पडलेलं पूजेचं अकाउंट बंद पडलं होतं केवायसी साठी, ते हे तर तिथे सगळं करून गेलं आणि त्यासोबत हे पण करायचंय, होम ब्रांच पण चेंज करून यायची. तुझी पण होम ब्रांच चेंज करायची बँकेची. मी लॉलीपॉप देते, मी लॉलीपॉप घेतलंय. अरे मी पण हिला 2 लॉलीपॉप घेतले यार. मी पण घेतलंय. ते बघ, एक तिकडे एक इथे खाती, दाखव बेटा. अरे सेम घेतलंय मी पण. बूमर्सच. हाय बोल. अरे वा, जा लवकर जा बेटा पाठी जा, पटकन पटकन, फास्ट फास्ट. ते पण देते. तू मागे जा, देते मी. झाले सगळे काम. मागे जा. पतपेढीचं झालं. पतपेढीचं झालं, सांगते सर. बँकेचं फ्रेंड्स असं झालंय की बँकेचं कोऑपरेटिव्ह बँकेत मॅडमनी कधीच अकाउंट खोललेलं, त्याचा प्रॉब्लेम होता. 12 वर्ष झालेत कोऑपरेटिव्ह बँक मध्ये हो. अकाउंट. तिथूनच घे. हा, तिथूनच घे बरं. आता माझ्याकडे ते काय ते ड्रेसेस घेतलेत ना, काय बोलतात त्याला, कॉर्ड सेट. हा, ते 1-2 तिला देता मग आपण निघू फॅन्ड्राला. आता पूजाचं HDFC बँकेतलं काम आहे, ती करायला गेली. तर इकडे एका माणसाला इतकी झोप आली आहे, तरी लॉलीपॉप हातातच ठेवून घ्यायचा. आणि मी जर तिच्या हातातून लॉलीपॉप घ्यायला गेलो, कवर मध्ये ठेवूया ना बेटा कवर, त्याने तरी सीटला लागलं तर बेटा चिपचिप होईल. ते दे, मी कवर मध्ये ठेवतो. ऍक्टिंग चालू आहे, ऍक्टिंग दिसतंय मला, हसते ते. गाडी एकदम आतपर्यंत आणून उभा केली फ्रेंड्स, आणि पार्क पण केली व्यवस्थित. तर फायनली आपण 5 वाजता पोहोचतो इकडे, आणि लवकर पण झालं असं, बट मध्ये मध्ये कामं थांबत आलो, बट व्यवस्थित आलो. जर मध्ये थांबत नसतो आलो ना, तर ट्रेनच्या सारखंच हे पण 1-1.5 तास पोहोचणं झालं असतं. धडपड बघा. वडापाव चला. का दोघं जेवता का? तुझं जेवणार आहे? मला नको आता. पुरी भाजी खा ना. तू जेवणार आहे? तू खाणार आहे? मी थोडंसं जेवण, थोडं. पोहे पण आहेत आणि वडापाव पण बनवलाय सकाळी. बनवून पाटील वडापाव आणलाय. आणलाय? खाऊया. मग थांब, चहा ठेवलाय. घरी बनवलंय? घरी बनवलंय पप्पांनी. अच्छा, पप्पांनी बनवलंय. माझी छान मुलगी आहे ना ही. आपण खाऊया. हा, आम्हाला पुरी भाजी खाऊ. हा, काय लवकर लाईट लाव ना. काय होतं ते? बिस्किट. अरे ते नाही खा, ते वाले बिस्किट आणले, पण त्याच्यामध्ये बटर वाले नाही भेटले, चॉकलेट्स वाले भेटले. हे बघ, मला कशी भेट दिली आजीला. काय आहे बेटा ह्याच्यामध्ये? खाऊ आहे? साबण. अच्छा, ते तर पप्पांचं साबण आहे बेटा. अजून काय आणलंयस? अच्छा, हे आहे. हा, हे हलकू रे. हे पेढे. हे माँ बिस्किट लाया रे. बिस्किट्स आहे. मस्त आहे बेटा, काहीतरी वेगळं आहे हे काहीतरी वेगळं आहे. ते चॉकलेट वाले बिस्किट, मला नाही माहिती काय ते. चॉकलेट बटर बिस्किट असं हा. छोटे आहे, म्हणजे स्मॉल साईज आहे, पण छान असेल बटर बिस्किट. तू काय खाणार आहेस मला सांग. तिला झोपलेलं बघून मला पण थोडं झोपायचं मन करतंय, बिकॉज ऍटलीस्ट ती लवकर झोपली तरी मी 4 वाजेपर्यंत जागो होतो ती सिरीज बघत. तुझ्या मी जागो होतो यार. तू झोपलीस 2:30 वाजता, मी 4 पर्यंत जागो होतो. तिला आराम करायचा असेल तर आतमधली रूम, बेडरूम मध्ये झोपते मग तिला थोडा वेळ. जा, चहा म्हणून बसलो. चहा प्यायसाठी थांबले. नंतर आतमध्ये चष्मा चांगला मी दाखव. कुठे विसरलो रे? आणि इकडे गेलो होळीच्या टायमाला, आम्ही बीच वर गेलो. हा, माणूस बीच वर जाताना आपलं काही गोष्टी असतात तो काढून जातो ना. हा, घालून गेला आतमध्ये, बीचच्या प्रवाहाने सगळं गेलंय त्याचं. वाव. आलोच एकदम पुढे पर्यंत, तर डुबकी मारतो ना पूर्ण, तर पूर्ण पाण्यात गेलो रे, आणि वरती आलो तर चष्माच नाही. चष्माच गायब. थँक्यू. आईस्क्रीम ना. झोप उडवायला थोडीशी ब्लॅक कॉफी. एकावर एक ठेवल्याने ते पडलं. परत ती बिल्डिंग वर. नाही, नको म्हणा, नको नको.
मला नको मला नको मला नको मी एक अजून पप्पांना नाही आवडणार बेटा. खाऊ आता खाऊ खाऊ काय आणलं बघ खाऊ मला काय आणलं खाऊ हे घे तुला आणलं बघ खाऊ हे खाऊ तुझं ताई करतो नीट बोल नीट शब्द. व्यवस्थित बोल बटू. हा तू पण या साबणाने आंघोळ कर हा पतंजली कांती थांब बरं कशाने आली सांग बघू कशाने. तुला नाही माहित तो कोणाला माहित झोपली होती गाडी तो मे महिन्यात तर हे आहे ना, सुट्टी आहे. एप्रिल महिन्यात शाळा मे महिना सुट्टी पुन्हा जून महिना शाळा. मम्मीला मी सांगितलं की मम्मी नको बनवू काय पुरी दिली नाही तरी मम्मी बनवायला घेतलंय. आता सध्या मी वरण भात तुला रेडी केलेला आहे बेटा. पण मी ऐक ना मम्मी मला एक तर खरंच डोळ्यावरती झोप पण आहे त्यात मी काय खाल्लं ना बरोबरून. गुढीपाडवा होता ना तर त्याच्यासाठी मी हॅपी गुढी पाडवा मम्मी. श्रीखंड सांगतो आताला पिठलं Thank you. आणि त्याच्यासाठी मी ऑलरेडी श्रीखंड पुरी तू म्हटलेलंस ना उद्या येणार म्हणून त्याच्यासाठी मी रेडी केलेलं आहे सगळं जेवण. पण मी नाही ऐक मम्मी खरंच आपण नाही, असं हे बघ. खाऊया आणि आपण राऊंड मारून येऊया. राऊंड मारायला जाऊया वेशला. हा काय श्रीखंड वगैरे आणलेला आहे आपण आमरस बनवलेला आहे डाळ भात. हा आपण थोडं थोडं खाऊया ठीक आहे. पण मी एकच पुरी खायलो मी खरंच सांगतो मी एकच खाई नाहीतर मग झोप येईल मला. राहायला पाहिजेस असं मला वाटतं. गाडी आता नाही. आहे, तू कशाला enjoy करतोय? म्हणून म्हटलंय तू काही घाई करू नकोस. रात्री मग जास्त होत रे मम्मी त्या रोडला एकतर. गप्प बस. जर तू रात्री राहिलास ना उद्या सकाळ सकाळी जरी 10ला गेलास ना आरामात तरी चालेल. थांबलो असतो पण रात्री लेट होईल त्यापेक्षा मग जरा 10ला जा उठून संध्याकाळी सकाळी. नाही कपडे नाही आणले काय नाही आणलं मम्मी. सगळं आपल्याकडे आहे सगळं आहे. नाही असं नाही. राहू दे पूजाला एवढे एक दिवस आराम तिला. तुला काय अजून करू सांग मला फक्त. मला काहीच नको तू फक्त चल राऊंड मारायला. तुझ्यासाठी छोले केलेले आहेत ना बेटा तुला. मी एकच पुरी खाणार आहे मी ते बघ ती जी बनली आहे तीच खाणार आहे मी जास्त नाही काय खाणार. काय असं खायचं भरपूर. 8ला 9ला परत एक नाश्ता करूया. नाही मी मम्मी एवढंच खाणार आहे आणि कारण की येता येता ना थांबून थांबून बँकेत इतका वेळ लागलाय ना की ते वडापाव आणि भजीपाव खात आलोय मी. ती पप्पांनी बनवलेली वडापाव. पण पप्पांनी दुपारीच बनवलं वडा. वडे मस्त वडापाव. तुला जी घेतो का एक पुरी? छान झालं. काय म्हणा? पुरी खातेस एक? पुरी खाते. मला एक पुरी द्या आणि थोडीशी भाजी बस. छोले आता देते लगेच. हा हम्म. लगेच आणतो मी. कोशिंबीर आहे. अरे मम्मी पण मी एकच पुरी खायला ऐक ना मला. हा देते बरं देते. एकच का पण डाळ भात डाळ इतकी सुंदर बनवली आहे मी. मग हे बघ. सांबार टाईप. हे वडा होता ना तेवढाच साईजचा भात आणि डाळ द्या आणि एक पुरी आणि भाजी दे बस. बर कारण की आता मी वडा पण खाल्लाय पोट अजून भरलं. डाळ भात खावायला एक तरी दे. हा? थोडेसे शेंगा. मग वडा छान झाला बाबा. मी बनवलाय हो मी सांगितलं मस्त. सकाळी तू मला वाटलं तुम्ही लवकर या तिला म्हटलं की हे कर मी वडे बनवतो आणि भाजी बनवली मी वडा बटाट्याची. बटाट्याची नाही रे कशी रे कोबीची भाजी ती आमरस बनवते 5-6 4-5 आपल्या. अरे तुझ्या बनवेल ना मी कुठे बनवू आता बनवा ना म्हणजे सगळं माझ्या गळ्यात मारते तिला बनवू देत की. मातीची बॉटल. मम्मी तुम्ही नवीन भाजी बनवायला घेतली. मसाला भाजी तुझ्यासाठी बटाटा मसाला बटाटा नाही नाही ना उजेड तोपर्यंत आपण. जा ना बेटा आता 2 मिनिटं तुला लगेच वाढायलाच घेते मी. पण काय वाढणार आहे मी तुला परत सांगतो एकच पुरी खाणार आहे हा, मी एकच. तरी खावीच लागेल बेटा तुला. आपण एकच हा चालेल. एकच पुरी फक्त आणि तो बटाटा तेवढाच भात. उकडते तेलामध्ये उकडते जरा मसाला बटाटा पुरी आणि बटाटा हा. कारण गाडी चालवली 3 तास. 3 तास मी 12:30 निघालो 5 वाजता पोहोचलो. बाहेर जाऊ झाले
बस कर ना, मी दोघे ते पण ओके. पूजा दोघंही एक एक खा. तुझ्या तर नाहीच खाणार, तिने पण भजीपाव खाल्लाय. डायरेक्ट येणं असतं ना, बँक मध्ये नसतो थांबलो, मग येऊन जेवलो असतो. पण त्या बँक मध्ये इतका टाइम लागत गेला ना की मग बाहेर काहीतरी समोसा वडापाव हे सगळं खात खात आलोय. आणि त्यात गॅस जपून वापर. कमी यूज होतो गॅस, म्हणजे एकदाच जेवण. मोठं उंदीर झालं याचं. जा त्याकडे जा. हा तर छोटा आहे ना अजून. अरे सारखा सारखं उडतो हा तर. काय म्हणा उंदीर आहे हा उडतो. कसं काय? मम्मी ठेव इथे पासूनच का, कारण आता काय जेवणाचे हे नाही, पण ठीक तरी आहे पूजा कर. श्रीखंड आहे. हे सेम मम्मी कोणता आहे हा केशव पूजा हेच आहे ना, सेम डब्बा आहे ना. असू दे. हे तू खाऊन घे, गुढी पाडव्याचं तू वाढ. अरे बस मम्मी, अरे हे काय आहे मम्मी, असू दे. फक्त जेवण झालं. या डोक्यावर घ्या, डोक्यावर. इथे डोक्यावर ठेवा अशी. इथे ठेवायचे असे. असे ठेवायचे. आंबे आंबे. बस 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 चला. आबरा गाडा आबरा. मम्मी मसाला बटाटा बनवला. मम्मी एवढी नाही, मम्मी एवढं बरं, नाही. एक घास घे. थोडासा दे ना. मम्मी नाही एक पोळी ना ना. हा थोडस एकदम एकदम त्याचा हार्द टाक, बस 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 बस. नंतर जेवायचं आहे तुला 7:30 झालं, पोट भरलं माझं. थांब 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 आपण तयार करू. कॉर्नरला पण एक तयार आहे. आज तयार. ते पण आहे. थांब बरं थांब. कोबीची भाजी आणि एक पुरी. पूजाला दे. थोडेसे कच्चे. ठेवलं होतं. टाकलं तू तिने कसे. जा. बटाट्याची भाजी घे ना पुरी. ठेवलं. एक सेकंड शांत. भूक लागली ना. भूक नाही लागलं, ताट वाढलं वाढलं. होतं ना, त्याला वाढ वगैरे तुझ्या अर्थ नको दे. बस लोपरी. पाणी घेऊन ये रे. खातीये. तिला जबरदस्ती खायला बसवलंय फ्रेंड्स. बिकॉज दुपारी पण ही काय जेवली नव्हती आणि आता पण बसत नव्हते, तर हिला फटके पण पडले, ओरडा पण ओढलाय. मग गपचूप खात बसली. बाकी हा ब्लॉग करू इथंच पूर्ण. ओके, मस्तपैकी ट्रॅव्हल झाला, आल्यावरती पण लुडू खेळते आणि दमायला झालं थोडंसं. आता पूजा थोड्या वेळ झोपून पण घेतलंय तिने. पडले ना 10-15 मिनिटं. खूप पुऱ्याच्या ब्लॉग मध्ये काय होतं ते तुम्ही सगळे तुला या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय. भेटायचं ब्लॉगमध्ये दे इथे. मोठी कोण घ्यायची कोणी देतो. आंबा कापते, बनवत नाही कापते. बघूया उद्याचं काय होतं उद्याच्या ब्लॉग मध्ये. अजून ना आंब्याची ढाळ केवढे महाग द्यायला लागले. एक 2 महिन्याची होती तेव्हा. बघू चाव बेटा पहिला. चाव ते तोंडामध्ये आहे ते चाव.